मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे फोटोसिंथेसिस. या अगोदर मी बरेच चॅप्टर कव्हर केलेले आहे आणि आज नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. त्यामध्ये नवीन चॅप्टरचं नाव आहे फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फोटो मीन्स लाईट आणि सिंथेसिस मीन्स मॅन्युफॅक्चर. यामध्ये काय करतात, जे ग्रीन प्लांट असतात ते ग्रीन प्लांट काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात इन द प्रेझेन्स ऑफ लाईटच्या मदतीने, सनलाईटच्या मदतीने ग्रीन प्लांट्स क्लोरोफिलच्या साहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मग यामध्ये आता photosynthesis is a only process on the earth. Photosynthesis is the only process on earth by which solar energy is trapped by green plants and converted into food. आता याच्यामध्ये जे ग्रीन प्लांट्स असतात ते ग्रीन प्लांट्स काय करतात, जी सोलर एनर्जी आहे ती सोलर एनर्जी काय करतात, ट्रॅप करतात आणि तिचं रूपांतर कशामध्ये करतात, फूडमध्ये करतात. आणि म्हणून ही फोटोसिंथेसिस इज ओनली प्रोसेस. म्हणून ही फोटोसिंथेसिस अशी एक महत्त्वाची प्रोसेस मानली जाते की त्यामध्ये जे ग्रीन प्लांट असतात ती सनलाईटच्या मदतीने ते काय करतात, फूड तयार करतात. नंतर आता त्याची डेफिनेशन पाया. फोटोसिंथेसिस मे बी डिफाईन्ड ॲज, फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फोटोसिंथेसिस मे बी डिफाईन्ड ॲज synthesis of the carbohydrate for inorganic materials like CO2 and H2O with the help of solar energy trapped by pigments the chlorophyll. म्हणजे यामध्ये इनऑर्गॅनिक मटेरियल कोणते आहे, CO2 आहे आणि H2 आहे. यांच्या मदतीने फूड तयार करतात इन द प्रेझेन्स ऑफ द सनलाईट. आणि हे जे क्लोरोफिल असतात, हे क्लोरोफिल कुठं असतात, क्लोरोप्लास्टमध्ये असतात. जे ग्रीन प्लांट असतात त्या ग्रीन प्लांटमध्ये जे क्लोरोप्लास्ट असतात त्या क्लोरोप्लास्टमध्ये हे क्लोरोफिल हे पिगमेंट असतात आणि हे ग्रीन कलरचे असतात कारण ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात सनलाईटच्या मदतीने. आणि मग यामध्ये आता आपण रिॲक्शन पाहणार आहोत. त्यामध्ये CO2 प्लस H2O त्यापासून काय तयार होतं, CH2O6 प्लस O2 प्लस H2O. यामध्ये याची रोल इक्वेशन आहे पहा. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फोटोसिंथेसिस मे बी डिफाईन्ड ॲज सिंथेसिस ऑफ द कार्बोहायड्रेट like glucose from inorganic materials like CO2 and H2O with the help of the solar energy trapped by pigments like chlorophyll and in the presence of sunlight आणि खाली काय आहे, क्लोरोप्लास्ट. त्यापासून CO2 आणि H2O यासारखी इनऑर्गॅनिक मटेरियलचा वापर करून काय करणे, ग्लुकोज म्हणजे फूड तयार करणे. आणि या प्रोसेसमध्ये काय होतो, हा जो ऑक्सिजन आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतो, रिलीज होतो पहा. आणि वॉटर पण आहे, जेवढं आवश्यक आहे ते प्लॅन्ट वापरतात आणि जे लागत नाही ते काय करतात, ते ट्रान्सपिरेशनच्या साहाय्याने ते काय करतात, वॉटर ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करतात पहा. तर अशा प्रकारे ही ओव्हरऑल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस मे बी डिफाईन्ड ॲज synthesis of carbohydrate from inorganic materials like CO2 and H2O in the presence of sunlight and chlorophyll to form glucose. आणि या प्रोसेसमध्ये काय होतं, ऑक्सिजन काय होतो, रिलीज होतो पहा. मग हा ऑक्सिजन काय होतो, रिलीज होतो, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो आणि तो आपल्या या शोषणासाठी आपण हा ऑक्सिजन वापरला जातो. आणि जेवढं वॉटर आवश्यक आहे तेवढं वापरलं जातं आणि ट्रान्सपिरेशनच्या साहाय्याने ते वॉटर जास्त जे एक्सेस वॉटर आहे ते काय केलं जातं, रिलीज केलं जातं पहा. आता ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला युनिक प्रोसेस असं म्हटलंय. दिस प्रोसेस इज अ युनिक टू ग्रीन प्लांट्स अँड इज द फायनल लाईट एनर्जी ट्रॅपिंग प्रोसेस. यामध्ये काय होतं, लाईट एनर्जी काय केली जाते, ट्रॅप केली जाते. म्हणजे जे प्लांटमध्ये जे क्लोरोप्लास्ट असतात त्या क्लोरोप्लास्टमध्ये जे क्लोरोफिल पिगमेंट असतात आणि हे क्लोरोफिल पिगमेंट काय करतात, ती लाईट एनर्जी ट्रॅप करतात पहा. आणि म्हणून ती जी प्रोसेस आहे
This process is the unique to green plants and is the final light energy is trapping process. लाईट एनर्जी ट्रॅपिंग प्रोसेस असं म्हटलंय पहा. कारण हे ऑन विच ऑर लाईफ अल्टिमेटली डिपेंड्स. कारण हे जे लाईफ आहे ते पूर्ण याच्यावरती अवलंबून असतं पहा. पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय पहा ॲटमॉस्फिअर कंटेन. ॲटमॉस्फिअरमध्ये आहे ते ॲटमॉस्फिअरमधला जो CO2 आहे त्या CO2चं प्रमाण किती आहे त्यांनी सांगितलंय. जर आपण 0.03 एवढं याचं म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये जेवढा कार्बन डायऑक्साईड आहे त्या कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते किती आहे 0.03 व्हॅल्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पहा. या ॲटमॉस्फिअरमधल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्यांनी सांगितलं आहे. आणि हे जे प्रमाण आपल्याला वाटतं हे 0.03 हे मायनर क्वांटिटी वाटते. परंतु त्यामध्ये आपण जर मिलियन्समध्ये जर आपण पाहिलं तर ती जे पर्सेंटेज आहे ती किती आहे 2200 बिलियन्स टन्स एवढं त्याचं एवढं आहे. पण एवढं ॲटमॉस्फिअरमधला जेवढा CO2 आहे त्याचं प्रमाण किती आहे हे 2200 बिलियन्स टन्स ऑफ CO2 इन द ॲटमॉस्फिअर. मग या ॲटमॉस्फिअरमधला एवढा हा CO2 आहे त्याचं प्रमाण एवढं टन्समध्ये आहे पहा. या व्हॉल्यूमचं एवढं आहे. आपण वाढताना आपलं छोटं वाढते परंतु टन्समध्येच आपण जर कन्व्हर्जन केलं तर त्यामध्ये 2200 बिलियन्स टन्स एवढा CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये आहे पहा. नंतर द ओशियन कंटेंट. आता ओशियनमध्ये किती आहे पहा. या ओशियनमध्ये जवळ 50 टाइम्स बाय अमाऊंट ऑफ ॲटमॉस्फिअरिक CO2 इन द फॉर्म ऑफ डिझॉल्व गॅस. आणि ओशियनमध्ये 50% हा जास्त असतो पहा. परंतु तो जो CO2 आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे डिझॉल्व गॅसच्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये तो ओशियनमध्ये असतो पहा. आणि फॉर दिस 2 सोर्सेस अशा प्रकारे हे जो 2 सोर्सेस आहे त्यामध्ये अबाउट 70 बिलियन्स टन्स ऑफ कार्बन इज फिक्स्ड बाय द ग्रीन प्लॅन्ट्स ॲन्युअली. मग असे हे 2 सोर्सच्या व्यतिरिक्त त्यामध्ये 70 बिलियन्स टन्स एवढा जो CO2 आहे म्हणजे त्यामधला कार्बन जो आहे हा कार्बन हा ग्रीन प्लॅन्ट्स काय करतात ॲन्युअली फिक्स करतात. पण 70 बिलियन्स टन्स of carbon is fixed by green plants annually. तर अशा प्रकारे आपण याचं इंट्रोडक्शन पाहिलं पहा. इंट्रोडक्शनमध्ये आपण फोटोसिंथेसिस म्हणजे काय फोटोसिंथेसिस म्हणजे काय ते पाहिलं. नंतर फोटोसिंथेसिसची जी ओव्हरऑल इक्वेशन आहे ते पाहिलं पहा. फोटोसिंथेसिस म्हणजे काय फोटोसिंथेसिस अशी एक प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये CO2 आणि H2 हे इनऑर्गॅनिक मटेरियल वापरून त्यामध्ये काय केलं जातं ग्लुकोज तयार म्हणजे कार्बोहायड्रेट फॉर्म तयार केलं जातं आणि त्यामध्ये ऑक्सिजन काय केलं जातो रिलीज केला जातो पहा. आणि तो ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी तो वापरला जातो पहा. आणि म्हणून या फोटोसिंथेसिसला युनिक प्रोसेस असं म्हटलंय. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एनर्जी. त्यामध्ये लाईट एनर्जी ट्रॅपिंग प्रोसेस असं म्हटलेलं आहे पहा. आता इथं ते इंट्रोडक्शन पाहिलं पहा. आता नेक्स्ट टॉपिक आहे क्लोरोप्लास्ट. आता हे आपण पाहणार आहोत पहा. क्लोरोप्लास्ट याचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत पहा. डायग्राम काढलेली आहे पहा क्लोरोप्लास्ट. आतापर्यंत सांगितलं हे जे क्लोरोप्लास्ट असतात हे क्लोरोप्लास्ट कशामध्ये असतात ग्रीन प्लॅन्ट्समध्ये असतात. मग आता हे क्लोरोप्लास्ट कुठं असतात ग्रीन प्लॅन्टमध्ये म्हणजे नेमके कशामध्ये असतात तर दीज आर मेनली लोकेटेड इन द मेझोफिल सेल ऑफ लीव्स. हे जे क्लोरोप्लास्ट असतात ते कशामध्ये असतात लीव्समध्ये. त्या लीव्सचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला तर ट्रान्सफर सेक्शन घेतल्यामध्ये नंतर आपल्याला त्या मेझोफिल आपण डोळ्याने जर आपण लीव्स पाहिलं तर आपल्याला लीव्समध्ये त्या मेझोफिल सेल आपण दिसत नाही. जर आपण या मायक्रोस्कोपमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये TS घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मेझोफिल सेल दिसतात. आणि या मेझोफिल सेलमध्ये या क्लोरोप्लास्टचं लोकेशन आहे पहा. आणि त्यामध्ये आता हे क्लोरोप्लास्ट त्यामध्ये क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात. आणि या क्लोरोफिल पिगमेंटच्या आधारे काय केलं जातं फूड तयार केलं जातं पहा. मग त्यासाठी CO2 आणि H2 ची आवश्यकता असते. आणि मग लीव्सपर्यंत CO2 कोण घेऊन जातं H2 कोण घेऊन जातं तर CO2 जो आहे तो CO2 रिचेस देम थ्रू द स्टोमॅटा. स्टोमॅटामधून त्या लीव्सपर्यंत काय पोचला जातो CO2 पोचला जातो पहा स्टोमॅटा.
स्टोमॅटाचा आपण अकरावीला त्याचं स्ट्रक्चर शिकलो आहे. स्टोमॅटा म्हणजे काय? स्टोमॅटा त्यामध्ये मायन्यूट पोर्स आहे, त्यामध्ये छोटंसं पोर्स असतो आणि स्टोमॅटामधून जे CO2 आहे हा CO2 हा व्ह्यूजपर्यंत पोचला जातो. अँड वॉटर रिचेस देम थ्रू द वेन्स, आणि जे वॉटर आहे ते वेन्स मार्फत त्यामध्ये व्ह्यूजपर्यंत पोचलं जातं. नंतर यामध्ये जर क्लोरोप्लास्ट आर डिस्कॉइड ऑर लेन्स शेप. आपण जर क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर हे क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर कसं आहे? डिस्कॉइड आहे किंवा लेन्स शेप आहे. लेन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लेन्स म्हणजे विंग आहे पा, त्याचा शेप म्हणजे काय आहे? क्लोरोप्लास्ट आहे पा. क्लोरोप्लास्ट आर डिस्कॉइड ऑर लेन्स शेप. याचा शेप कसा आहे? क्लोरोप्लास्ट डिस्कॉइड आहे आणि लेन्सच्या आकाराचा आहे पा. इच क्लोरोप्लास्ट इज बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन. प्रत्येक आपण जर क्लोरोप्लास्ट जर पाहिलं तर क्लोरोप्लास्ट वरती डबल मेम्ब्रेन आहे पा. इज बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन. पहिले दाखवलेल्या डायग्राममध्ये बाहेरचं जे लेअर आहे मेम्ब्रेन आहे ते काही एक्सटर्नल मेम्ब्रेन आहे आणि आतलं कोणता? इंटरनल मेम्ब्रेन आहे. तर हीच क्लोरोप्लास्ट इज बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन. तर प्रत्येक क्लोरोप्लास्टमध्ये काय आहे? डबल मेम्ब्रेन आहे आणि एक्सटर्नल मेम्ब्रेन आणि इंटरनल मेम्ब्रेन याच्यामध्ये जी स्पेस आहे ना त्याला म्हणायचं इंटर मेम्ब्रेन स्पेस असं म्हणतात पा. याच्यावरती एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात पा. एक्सटर्नल मेम्ब्रेन आणि इंटरनल मेम्ब्रेन यांच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला काय म्हणायचं? इंटर मेम्ब्रेन स्पेस असं म्हणतात पा. लक्षात ठेवा. नंतर पा त्यामध्ये इनसाइड द मेम्ब्रेन. आता या इंटरनल मेम्ब्रेनच्या आतमध्ये इनसाइड द मेम्ब्रेन is found a ground substance that is called as stroma. या इंटरनल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे सबस्टन्स भरलेलं आहे त्याला काय म्हणायचं? स्ट्रोमा असं म्हणतात पा. डायग्राममध्ये दाखवलेलं आहे त्यामध्ये स्ट्रोमा आहे, जे सबस्टन्स भरलेलं आहे त्याला काय म्हणायचं? स्ट्रोमा असं म्हणतात. आणि इनसाइड द स्ट्रोमा, आता या स्ट्रोमामध्ये काय काय आहे पा. इनसाइड द स्ट्रोमा इज फाउंड ए सिस्टीम ऑफ क्लोरोफिल बेरिंग डबल मेम्ब्रेन सॅक ऑर लॅमिली. या स्ट्रोमामध्ये काय आहे? डबल मेम्ब्रेनियस सॅक प्रेझेंट आहे आणि त्याला काय म्हणतात? लॅमिली असं म्हणतात पा. आणि ते आर द स्टॉक वन अबाउट दी अदर. जसे आपली नाण्यांची रस असतं ना, आपले जे कॉईन असतात ते कॉईन जसे आपण एकावर एक ठेवले तर जसे आपल्याला रचना दिसते ना त्याप्रमाणे याची रचना असते पा. लाईक ए स्टॉक ऑफ कॉईन्स टू फॉर्म ए ग्राना. आणि असे एकत्र आले की त्यापासून काय तयार होतो? ग्राना तयार होतो. सिंग्युलर असेल तर ग्रॅनम आहे आणि अनेक वचने असेल त्याला काय म्हणायचं? ग्राना. असे एकावर एक जसे नाण्यांची रास ठेवली जाते तशी हे ग्रानम दाखवलेले आहे पण लाईक स्टॉक ऑफ कॉईन्स. आणि सिंग्युलर असेल त्याला काय म्हणायचं? ग्राना. आणि इंडिव्हिज्युअल सॅक इन इच ग्रॅनम. सिंग्युलर असेल तर ग्रॅनम आणि अनेक वचनी कसं आहे त्याला काय म्हणायचं? ग्राना असं म्हणायचं. इंडिव्हिज्युअल सॅक इन इच ग्रानम. या एका ग्रॅनममध्ये जी इंडिव्हिज्युअल सॅक आहे त्या इंडिव्हिज्युअल सॅक इट इज कॉल्ड ॲज थॅलाकॉइड्स. त्याला काय म्हणायचं? थॅलाकॉइड्स असं म्हणायचं पा. जिथे ग्रॅनम प्रत्येक इंडिव्हिज्युअल ग्रॅनममध्ये जे इंडिव्हिज्युअल सॅक आहे दॅट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज थॅलाकॉइड्स त्याला म्हणतात पा. नंतर ऑल द पिगमेंट्स क्लोरोफिल्स कॅरोटीन. ऑल द पिगमेंट जे असतात ना क्लोरोफिल असतील, कॅरोटीन असेल, झॅन्थोफिल्स असतील आर लोकेटेड इन द थॅलाकॉइड मेम्ब्रेन. या थॅलाकॉइड जे मेम्ब्रेन आहे त्या थॅलाकॉइडमधले जे थॅलाकॉइड मेम्ब्रेन जे आहे थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये हे जे क्लोरोफिल असतात क्लोरोफिल पिगमेंट त्यामध्ये प्रेझेंट आहे. त्या पा क्लोरोफिल असेल, कॅरोटीन असेल, झॅन्थोफिल्स असेल ते लोकेशन कुठं आहे? थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये हे क्लोरोफिल असतात, कॅरोटीन असतात आणि झॅन्थोफिल्स हे पिगमेंट त्याचं लोकेशन कुठं आहे? थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये असतात पा. तर त्यामध्ये द पार्ट ऑफ द पिगमेंट्स आर फॅट सोल्युबल. हे जे पिगमेंट असतात ना हे पिगमेंट कसे आहेत? फॅट सोल्युबल असतात. त्यामध्ये क्लोरोफिल जे टाईप आहे ते आपण नंतर पुढचा टॉपिक आहे त्यामध्ये आपण शिकणार आहोत कोणकोणते पिगमेंट आहेत, त्या पिगमेंटचे टाईप कोणकोणते आहे. हे जे पिगमेंट असतात ते पिगमेंट कसे आहे? फॅट सोल्युबल आहे अँड लोकेटेड इन द लाईट लिपिड पार्ट ऑफ द मेम्ब्रेन. लिपिड पार्ट ऑफ द मेम्ब्रेन आणि विथ द हेल्प ऑफ द सर्टन एन्झाईम. विथ द हेल्प ऑफ द सर्टन एन्झाईम्स.
या एन्झाईमच्या सहाय्याने दिस पार्टिसिपेट इन द कन्व्हर्जन ऑफ सोलार एनर्जी. आणि हे जे एन्झाईमच्या मदतीने हे काय करतात, त्यामध्ये कन्व्हर्जन ऑफ सोलार एनर्जी इनटू द ATP. जी सोलार एनर्जी आहे तिचं रूपांतर ते कशामध्ये करतात, ATP मध्ये करतात. पहा ATP अँड NADPH याच्यामध्ये त्याचं रूपांतर करतात. पहा NADPH सोलार एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करतात, ATP आणि NADPH मध्ये करण्याचं काम हे एन्झाईम्स विथ द हेल्प ऑफ द सर्टन एन्झाईम्स करतात. आणि द एन्झाईम्स ऑफ द स्ट्रोमा, आणि या स्ट्रोमामध्ये जे एन्झाईम्स असतात ते या स्ट्रोमामधले जे एन्झाईम्स असतात, the enzymes of stroma utilize ATP and NADPH to produce carbohydrate. आणि मग हे जे स्ट्रोमामधले जे एन्झाईम्स असतात ते एन्झाईम्स काय करतात, या ATP आणि NADPH याचा उपयोग करून ते काय करतात, टू फॉर्म द कार्बोहायड्रेट्स. त्यापासून काय बनलं जातं, कार्बोहायड्रेट्स तयार होतं. पहा तर अशा प्रकारे हे क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर आहे. पण एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. पहा 2 मार्काला असेल किंवा डायग्राम सुद्धा विचारतात. पहा लक्षात ठेवा, स्ट्रक्चर काय पाहिलं आपण, स्ट्रक्चर कसं आहे, याच्यावरती 2 मेम्ब्रेन आहे. बाहेरचं लेअर मेम्ब्रेन कोणतं, एक्सटर्नल आहे, इंटरनल आहे. आतमधलं इंटरनल आहे. या 2 मेम्ब्रेनमध्ये जी स्पेस आहे तिला काय म्हणायचं, इंटर मेम्ब्रेन स्पेस असं म्हणतात. मग त्या इनसाइड इंटरनल मेम्ब्रेनच्या आतमध्ये काय आहे, एक सबस्टन्स बनलेला आहे, त्याला काय म्हणायचं, स्ट्रोमा असं म्हणतात. मग या स्ट्रोमामध्ये अनेक एन्झाईम्स असतात, त्यामध्ये रायबोसोम्स आहे, नंतर क्लोरोप्लास्ट DNA आहे, एवढं या स्ट्रोमामध्ये असतं. पहा आणि मग या स्ट्रोमामध्ये एक लॅमेलिचा पार्ट आहे. पहा जसं नाण्याची जशी रास असते ना त्या प्रकारे याचं स्ट्रक्चर दिसते. आणि त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रानम असं म्हणतात. ग्राना असं म्हणायचं, अनेक असेल तर ग्राना, आणि जर सिंग्युलर असेल त्याला काय म्हणायचं, ग्रानम असं म्हणायचं. आणि या ग्रानम प्रत्येक ग्रानममध्ये जे इंडिव्हिज्युअल सॅक आहे ते इंडिव्हिज्युअल सॅकला काय म्हणायचं, थॅलाकॉइड्स असं म्हणतात. पहा आणि मग या थॅलाकॉइड्स जे आहे त्या थॅलाकॉइड्स भोवती काय थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे. आणि या थॅलाकॉइड्स मेम्ब्रेनमध्ये काय आहे, क्लोरोफिल आहे, कॅरोटीन आहे, नंतर झॅन्थोफिल आहे, असे पिगमेंट असतात. आणि ते पिगमेंट तिचं लोकेशन कुठं आहे, थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये आहे. आणि हे जे पिगमेंट असतात हे फॅट सोल्युबल असतात. आणि मग ते एन्झाईमच्या साह्याने त्यामध्ये जर विथ द हेल्प ऑफ द सर्टन एन्झाईम दे पार्टिसिपेट इन द कन्वर्जन ऑफ द सोलार एनर्जी. आणि मग ते एन्झाईम्स त्यामध्ये भाग घेतात. त्यामुळे सोलार एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करतात, सोलार एनर्जी इनटू ATP आणि NAD. सोलार एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करतात, ATP आणि NADPH मध्ये करतात. आणि मग त्यामध्ये जर एन्झाईम्स ऑफ स्ट्रोमा, या स्ट्रोमामध्ये ते एन्झाईम्स असतात, ते एन्झाईम या ATP आणि NADPHचा वापर करून ते काय बनवतात, कार्बोहायड्रेट्स तयार होतं. पहा तर अशा प्रकारे अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट आपण शिकलो. याच्यावरती तुम्ही एंट्रन्सला सुद्धा याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात. पहा लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आज फोटोसिंथेसिस त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं, त्याची डेफिनेशन व त्याचं ओव्हरऑल इक्वेशन पाहिलं. आणि या क्लोरोप्लास्ट आपण त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर शिकलो. पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण तो पुढचा भाग घेणार आहोत. पहा त्यामध्ये क्लोरोफिलचे टाईप किती आहेत ते आपण, त्यामध्ये पिगमेंट कोणकोणते आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. धन्यवाद.